मोलमजुरी करत गावोगाव भटकणाऱ्या कातकरी समाजातील सुनील पवार या तरुणानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिवरे या गावी माळरानावर बाग फुलवली आहे। एकेकाळी भूमिहीन असलेला हा तरुण केवळ आदिवासींसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। कातकरी समाजातला भूमिहीन शेतमजूर सुनील पवार दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करत होता। त्याचे कष्ट आणि प्रामाणिकपणा पाहून एका सुहृदयी व्यक्तीनं मदतीचा हात दिला। त्या हाकेला अचूक प्रतिसाद देत सुनीलनं तब्बल 22 गुंठे जमिनीवर आंबा, काजू, माड, सुपारी, चिकू अशा बहुपयोगी झाडांची बाग उभी केली आहे। क्षेत्र आहे 22 गुंठे आहे आणि काजू आहेत, माड लावलेत, आंब्याचे झाडं 2 लावलेत, चिकूचं 1 लावलं, शेंगूळचं 1 लावलंय, अननसची झाडं लावलेत आणि सुपारीचे पण झाडं 4 लावलेत, एक केळीचं झाड आहे असे लावले। पण काजूचं उत्पन्न आमका गावता। एकेकाळी झोपडपट्टीत राहणाऱ्या सुनीलनं आता स्वतःच्या 22 गुंठे बागेमध्ये एका कोपऱ्यात एक छोटंसं 2 खोल्यांचं घर बांधलं आहे। पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कुटुंबियांसह कष्ट करून या जागेत विहीर देखील बांधली आहे। त्या पाण्याचा वापर करून त्यानं सुंदर बाग फुलवली आहे। शेळीपालन सुद्धा त्याने आता सुरू केलं आहे। वीज पुरवठा सुरू करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही कष्ट करून मी स्वतः फुलवलेला असा आजपर्यंत कोणी मदत आम्ही करू नाही, कोणा काय नाही। आमच्या घरात लाईट पण नाही, काय नाही, फक्त पाण्याच्या सोयाने दिव्यावरती आम्ही माझी पोरा दिव्यावरती अभ्यास करायची। एक असा 12वी, एक असा 14वी। सुनीलला 1 मुलगा आणि 1 मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत। स्वतः शिक्षण घेतलं नसल्याची खंत मनात असल्यामुळे दोन्ही मुलांच्या शिक्षणावर त्याचं लक्ष आहे। पुढची पिढी सुशिक्षित, सरकारी नोकरदार, व्यावसायिक आणि बागायतदार बनावी असं त्याचं स्वप्न आहे। त्याचा हा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर, सिंधुदुर्ग।